morning students. Now here we are also start the problem on amalgamation. First of all, we are also read the problem carefully. Problem: A company limited and B company limited carry on similar business. They agreed to amalgamate. They agreed to amalgamate their business and form a new company, AB Company Limited, to which assets and liability of the A Limited and B Limited with certain exceptions are to be transferred on 31st March 2019. The balance sheet of the two companies were as follows. म्हणजे इथं आपल्याला काय लक्षात येतं आहे तर इथं या ठिकाणी दोन कंपनी आहेत, तर ए कंपनी लिमिटेड अँड बी कंपनी लिमिटेड त्यांचं सिमिलर टाईप ऑफ बिझनेस आहे, त्या एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांनी नवीन कंपनी फॉर्म केलेली आहे ए बी कंपनी लिमिटेड. त्यांच्या असेट्स अँड लायबिलिटीज काही एक्सेप्शन, काही असेट्स किंवा लायबिलिटीज सोडून बाकी सर्वचे सर्व ए बी लिमिटेडनं काय केलेले आहेत, ए बी लिमिटेडकडं ट्रान्सफर केलेले आहेत. आता इथं आपण बॅलन्स शीट पाहूयात ए लिमिटेडची. बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड, त्यामध्ये लायबिलिटीज साईडला इशूड कॅपिटल, ए लिमिटेडचं इशूड कॅपिटल आहे 15,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each, अमाऊंट येते 1,50,000. जनरल रिझर्व 80,000 80,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000. सन्ड्री क्रेडिटर्स 75,000. आणि असेट साईडला ए लिमिटेडच्या असेट्स आहेत फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,05,000. प्लांट अँड मशिनरी 25,000. मोटर व्हेकल्स 10,000. स्टॉक 60,000. डेटर्स 82,000. कॅश 43,000. टोटल आहे ए लिमिटेडच्या बॅलन्स शीटची 3,25,000 3,25,000. बॅलन्स शीट ऑफ बी कंपनी लिमिटेड, इशूड कॅपिटल 8,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each, 80,000 80,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000. 5% डिबेंचर्स 60,000. सन्ड्री क्रेडिटर्स 32,000. फ्री होल्ड प्रॉपर्टी असेट साईट बी लिमिटेडची फ्री होल्ड प्रॉपर्टी 60,000. प्लांट अँड मशिनरी 15,000 15,000. स्टॉक 78,000. डेटर्स 21,000. कॅश 18,000 18,000. टोटल ऑफ बी कंपनी लिमिटेड 1,92,000 to 1,92,000. Then we are also discuss about the additional informations are also given into the problem. It is also the most important information. For that purpose we are also find out the purchase consideration. Then we are also read this information. या ठिकाणी आपण ती इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. Assets and liabilities are to be taken over at book values with the following exception. It is also the most important word, assets and liabilities. That means the assets are also taken as well as the liabilities are also taken of both the company, but the following exceptions. म्हणजे assets and liabilities are also taken over at कशा पद्धतीनं taken over at book values. बुक व्हॅल्यूज म्हणजे काय तर बॅलन्स शीटमध्ये दिलेल्या अमाऊंटनंच त्या असेट्स अँड लायबिलिटीज काय केलेल्या आहेत, टेकन ओव्हर केल्या आहेत. कुणी तर या ठिकाणी ए बी लिमिटेड ही न्यू कंपनी आहे, म्हणजे ए बी लिमिटेडनं या ठिकाणी ए लिमिटेडच्या आणि बी लिमिटेडच्या असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर केलेल्या आहेत विथ द फॉलोइंग एक्सेप्शन. तर एक्सेप्शन काय तर यामध्ये सांगितलं आहे गुडविल ऑफ ए लिमिटेड अँड बी लिमिटेड आर व्हॅल्यूड ॲट ₹80,000 अँड 30,000. म्हणजे ए लिमिटेडची गुडविलचं व्हॅल्युएशन केलेलं आहे 80,000. बी लिमिटेडचं गुडविलचं व्हॅल्युएशन केलेलं आहे 30,000. त्यानंतर सेकंड पॉईंट सांगितलेलं आहे मोटर व्हेकल्स ऑफ ए लिमिटेड आर टू बी व्हॅल्यूड ॲट ₹30,000. म्हणजे मोटर व्हेकल असेल त्या मोटर व्हेकलचं ए लिमिटेडच्या म्हणजे ए लिमिटेडच्या बॅलन्स शीटला मोटर व्हेकल्स आहेत त्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे ₹30,000. म्हणजे इट इज नॉट टेकन ॲट बुक व्हॅल्यूज, तर त्याचं व्हॅल्युएशन करून किंमत केलेली आहे ₹30,000. म्हणजे मोटर व्हेकल ही असेट आहे, परंतु त्याचं ती बुक व्हॅल्यू न घेता त्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे मोटर व्हेकलचं ₹30,000. तिसरा पॉईंट सांगितलं आहे बघा, डिबेंचर्स ऑफ बी लिमिटेड. डिबेंचर्स ऑफ बी लिमिटेड आर टू बी डिस्चार्ज बाय. डिस्चार्ज म्हणजे काय आपण म्हणू शकतो, डिस्चार्ज केले म्हणजे काय देऊन टाकले किंवा देऊ केले. डिस्चार्ज बाय इश्यू ऑफ 6% डिबेंचर्स 6% डिबेंचर्स ऑफ ए बी कंपनी लिमिटेड. म्हणजे न्यू कंपनीमध्ये या ठिकाणी त्यांचं काय केलेलं आहे, न्यू कंपनी ए बी लिमिटेड आहे
त्यांच्या या ठिकाणी 6% डिबेंचर्स म्हणजे 5% डिबेंचरचं कन्वर्जन कशामध्ये झालं 6% डिबेंचर्समध्ये ॲट ए प्रीमियम ऑफ 4%. प्रीमियम म्हणजे काय जादाची अमाऊंट त्यांना 4% देऊन ते काय केलेलं आहे सेटल केलेलं आहे. द डेटर्स अँड कॅश ऑफ बी लिमिटेड. द डेटर्स अँड कॅश ऑफ बी लिमिटेड इट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. द डेटर्स अँड कॅश ऑफ बी लिमिटेड आर रिटेनड बाय द लिक्विडेटर्स. रिटेनड म्हणजे काय स्वतःजवळ ठेवणे, स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवणे. म्हणजे कोणाचे डेटर्स आणि कॅश बी लिमिटेडचे म्हणजे बी लिमिटेडचे डेटर्स आणि कॅश हे लिक्विडेडनं स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत किंवा ठेवलेले आहेत. अँड द सन्ड्री क्रिएटर्स आर टू बी पेड ऑफ द प्रोसीड देअर ऑफ. आणि सन्ड्री क्रिएटर्ससुद्धा काय केले आहेत त्यांनी पेड ऑफ केले आहेत कोणी लिक्विडेटर्सनं. म्हणजे इथं बी लिमिटेडचं सन्ड्री क्रेडिटर्स डेटर्स आणि कॅश हे रिटेन केलेले आहेत लिक्विडेटर्सनं. आणि पुढं काय सांगितलं आहे क्लोज द बुक्स ऑफ ए लिमिटेड अँड बी लिमिटेड अँड ड्रॉप द बॅलन्स शीट ऑफ ए बी कंपनी लिमिटेड. म्हणजेच क्लोज द बुक्स ऑफ ए लिमिटेड अँड बी लिमिटेड म्हणजे ए लिमिटेड आणि बी लिमिटेडचं काय करायचे आहेत बुक्स क्लोज करायचे आहेत. आणि नव्यानं ए बी लिमिटेडची बॅलन्स शीट कशी असेल ते आपल्याला इथं तयार करायचे. मग आता इथं पहिल्यांदा आपण सोल्युशनमध्ये ए लिमिटेड असेल फक्त ए लिमिटेडचेच काय करणार आहोत बुक्स असतील ते बुक्स क्लोज करणार आहोत. म्हणजे बुक्स क्लोज करत असताना कोणते अकाउंट ओपन करावं लागतील तर इथं ए लिमिटेडची कॅश असेल ते ए लिमिटेडची कॅश इज टेकन ओव्हर बाय द ए बी लिमिटेड. फॉर दॅट्स अ रिझन कॅश अकाउंट इज नॉट ओपन. मग कोणतं अकाउंट तयार करावं लागेल तर ज्यावेळेस या ठिकाणी क्लोज द बुक्स ऑफ पर्टिक्युलर कंपनी सांगितलं असेल तर या ठिकाणी रिलायझेशन अकाउंट इज ओपन. डेबिट त्यामध्ये पर्टिक्युलर रुपीज क्रेडिट साईड डेबिट साईड अकाउंट तयार केलं. दुसरं अकाउंट न्यू कंपनीचं. इथं न्यू कंपनी कोणती फॉर्म झाली तर ए बी लिमिटेड. तर ए बी लिमिटेडचं आपण काय केलं अकाउंट असेल ते अकाउंट ओपन केलं. ए बी लिमिटेड पर्टिक्युलर्स रुपीज डेबिट साईड क्रेडिट साईड. त्यानंतर इक्विटी शेअर्स इन ए बी लिमिटेड. इक्विटी शेअर्स इन ए बी लिमिटेड. आणि शेवटचं चौथं अकाउंट आहे इथं इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. आणि वर्किंगमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन आणि पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन ते फाइंड आउट करावं लागतं. त्यानंतर ही झाली पहिली स्टेप आपली रीड द प्रॉब्लेम केअरफुली. त्यानंतर काय केलं आपण कोणकोणते अकाउंट रिक्वायर्ड आहेत आवश्यक आहेत ते अकाउंट आपण ओपन केले. त्यानंतर स्टेप नंबर फर्स्टला बॅलन्स शीट असेल ते बॅलन्स शीट बघायची. बॅलन्स शीट ऑफ ए लिमिटेड ॲज वेल ॲज द बी लिमिटेड. तर आपण ए लिमिटेडचं या ठिकाणी सोल्युशन करतोय म्हटल्यानंतर ए लिमिटेडची बॅलन्स शीट बघायची. रिलायझेशन अकाउंटला बघा ही असेट साईड आहे. ह्या असेट साईडच्या बघा ए लिमिटेडच्या असेट्स ह्या ट्रान्सफर होतील रिलायझेशन अकाउंटला ॲट बुक व्हॅल्यू. देर इज नो एनी चेंज म्हणजे ॲज इट इज म्हणजे फ्री होल्ड प्रॉपर्टी. फक्त तिथं काय म्हणणार टू फ्री होल्ड प्रॉपर्टी. नंतर टू प्लांट अँड मशिनरी, टू मोटर व्हेकल्स, टू स्टॉक, टू डेटर्स अँड टू कॅश. जरी त्या असेट्स किंवा मोटर व्हेकलची या ठिकाणी टेकन ओव्हर केली किती 30,000ला परंतु आपण ट्रान्सफर करताना रिलायझेशनला ॲट बुक व्हॅल्यूनं काय होईल ते ट्रान्सफर होईल. मग आता आपण स्टेप नंबर फर्स्टला काय करणार तर बॅलन्स शीटचे दिलेले जी काय अमाऊंट असेल म्हणजे दिलेली जी काय बॅलन्स शीट असेल ती बॅलन्स शीटचं पर्टिक्युलर आपण लॅबिलिटीज आणि असेट्स त्या रिस्पेक्टिव्ह अकाउंटला काय करणार ट्रान्सफर करणार. मग आता आपण लॅबिलिटी साईड बघूयात. आता लॅबिलिटी साईडला पहिलं दिसते आपल्याला इश्यूड कॅपिटल. त्यामध्ये काय सांगितलं 15,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each 1,50,000. हे ट्रान्सफर कुठं होतील तर इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट आहे आपलं आपण तयार केलेलं आहे. इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट त्या इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय म्हणणार आपण बाय इक्विटी शेअर कॅपिटल. बाय इक्विटी शेअर कॅपिटल अमाऊंट कुठली बॅलन्स शीटमध्ये बॅलन्स किती येतो 1,50,000. 1,50,000 हा कुठला बॅलन्स आहे तर आपण बॅलन्स शीट असेल त्या बॅलन्स शीटच्या असेट्स अँड लायबिलिटी ए लिमिटेडच्या ट्रान्सफर करतोय. हे इक्विटी शेअर कॅपिटल किंवा इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each ट्रान्सफर कुठं झाले तर इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जनरल रिझर्वसुद्धा कुठं जाणार इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तो तिथं का जाणार तर जनरल रिझर्व इज क्रिएटेड आउट ऑफ द प्रॉफिटमधून काय केला जातो तो जनरल रिझर्व हा या ठिकाणी बाजूला काढला जातो. म्हणजे प्रॉफिटमधून काही अमाऊंट ही त्या रिझर्वला ट्रान्सफर केली जाते आणि त्यानंतर हा जनरल रिझर्व काय होतो तयार होतो. म्हणजे स्टेप नंबर फर्स्टमध्ये हे जे काय बॅलन्सेस आहेत मग तुमचे असेट्स असतील लॅबिलिटीज असतील ते आपण ट्रान्सफर करतोय त्या रिस्पेक्टिव्ह अकाउंटला.
जनरल रिझर्व हा ट्रान्सफर कुठं होईल तर इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे बाय जनरल रिझर्व जनरल रिझर्वची बॅलन्स शीटमध्ये असणारी अमाऊंट ॲज इट इज किती आहे, बॅलन्स शीटमध्ये अमाऊंट आहे 80,000, तर आपण इथे घेणार 80,000. तिसरं काय, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला काय दिसते आपल्याला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर प्रॉफिट अँड लॉसवर क्लेम कोणाचा असतो, ओनरचा. हू इज द ओनर, ओनर कोण आहेत तर इक्विटी शेअर होल्डर्स आहेत, म्हणजे हा सुद्धा बॅलन्स ट्रान्सफर होईल इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. लॅबिलिटी ट्रान्सफर होतील क्रेडिट साईडला आणि असेट ट्रान्सफर होतील डेबिट साईडला. तर इथं इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीटमध्ये दिलेली अमाऊंट आहे 20,000. तीच अमाऊंट आपण इथं घेणार, कारण आपण ट्रान्सफर करतो आहे बॅलन्स शीटच्या असेट आणि लॅबिलिटीज त्या दिलेल्या अमाऊंटनेच, त्याच्यामध्ये आपण काही चेंज करत नाही. त्यानंतर आता राहिलं लॅबिलिटी साईडला राहिलं काय, सन्ड्री क्रेडिटर्स. आता सन्ड्री क्रेडिटर्स ही काय झाली, आउटसाइडर लॅबिलिटी. सन्ड्री क्रेडिटर्स आर ऑल्सो द आउटसाइडर लॅबिलिटी. मग आउटसाइडर लॅबिलिटी ही काय केली, टेकन ओव्हर केली असेल. टेकन ओव्हर केली असेल तर ती काय होणार, ट्रान्सफर टू द रिलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू, म्हणजे रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स किती अमाऊंट बॅलन्स शीटमध्ये दिलेली अमाऊंट आहे, ॲज इट इज 75,000. देअर इज नो चेंज. काही चेंज केला का आपण, काही चेंज नाही, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दिलेली अमाऊंट असेल त्या अमाऊंट आपण फक्त काय केल्या, ट्रान्सफर केल्या. म्हणजे लॅबिलिटी साईडचे ट्रान्सफर झाले क्रेडिट साईडला. आता हे इक्विटी शेअर कुठं झालं ट्रान्सफर, इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जनरल रिझर्वसुद्धा तिथंच इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसुद्धा कुठं, तिथंच इक्विटी शेअर होल्डर अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि सन्ड्री क्रेडिटर्स टेकन ओव्हर केलेलं आहे AB लिमिटेडनं, म्हणजे ते कुठं ट्रान्सफर होईल, रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सन्ड्री क्रेडिटर्स. ए लिमिटेडची बॅलन्स शीटची लॅबिलिटी साईड पूर्ण झाली. मी तुम्हाला परत दाखवतो. इक्विटी शेअर कॅपिटल 1,50,000, बॅलन्स शीटमध्ये जेवढी अमाऊंट असेल तेवढी ती इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. जनरल रिझर्वसुद्धा 80,000, बॅलन्स शीटमध्ये दिलेली जेवढी अमाऊंट असेल तेवढीच, आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 20,000. आता असेटचं ट्रान्सफर करा. असेट, ए लिमिटेडचे असेट फ्री ऑल प्रॉपर्टी टेकन ओव्हर केलेलं आहे, प्लांट अँड मशिनरी टेकन ओव्हर केलेलं आहे, मोटर व्हेकल्स टेकन ओव्हर केलेलं आहे, परंतु 30,000 त्याचं व्हॅल्युएशन केलं आहे. आपण ट्रान्सफर करताना 10,000नंच काय करायची, ट्रान्सफर करायची रिलायझेशनच्या डेबिटला. स्टॉकसुद्धा टेकन ओव्हर केलेला आहे, डेटरसुद्धा टेकन ओव्हर केलेले आहेत, आणि कॅशसुद्धा काय केलेलं आहे, टेकन ओव्हर केलेलं आहे. म्हणजे कॅश अकाउंट आपण सेपरेटली ओपन करत नाही. म्हणजे ह्या सर्वच्या सर्व असेट ट्रान्सफर कुठं होतील तर रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला ॲट बुक व्हॅल्यूज, म्हणजे बुक व्हॅल्यूनं ह्या सर्वच्या सर्व असेट्स ह्या रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला. हे रिलायझेशन अकाउंट त्याची ही डेबिट साईड, इथं आपण काय म्हणणार, पहिल्यांदा टू फ्री होल्ड प्रॉपर्टी, त्यानंतर टू प्लांट अँड मशिनरी, टू मोटर व्हेकल्स, टू स्टॉक, त्यानंतर टू डेटर्स आणि टू कॅश. आता इथं प्रश्न आहे, तर अमाऊंट घेताना कोणती घ्यायची. अमाऊंट घेताना आपण कोणती घेणार तर बॅलन्स शीटमध्ये जी काय अमाऊंट दिली असेल ती. मग बॅलन्स शीटमध्ये आपण पाहूयात. बॅलन्स शीटमध्ये ए लिमिटेडची फ्री होल्ड प्रॉपर्टीची अमाऊंट किती आहे, 1,05,000. मग ती ॲज इट इज, त्याच्यामध्ये कोणताही चेंज न करता, म्हणजेच स्टेप नंबर आपली फर्स्ट ही स्टेप नंबर सेकंड आहे. बॅलन्स शीटचे बॅलन्सेस आपण ट्रान्सफर करतो आहे, म्हणजे 1,05,000 ॲज इट इज. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी टेकन ओव्हर केलेलं आहे AB लिमिटेडनं. त्याची अमाऊंट म्हणजे बुक व्हॅल्यू किती आहे, 25,000 ॲज इट इज. बॅलन्स शीटमध्ये दिलेली अमाऊंट 25,000. हे रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू प्लांट अँड मशिनरी 25,000. त्यानंतर मोटर व्हेकलची अमाऊंट या ठिकाणी ट्रान्सफर होईल 10,000 रिलायझेशनच्या डेबिटला. बुक व्हॅल्यू 10,000. त्यानंतर
स्टॉक किती आहे 60,000 ॲज इट इज बुक व्हॅल्यू ए बी लिमिटेडनं टेकन ओव्हर केलेला आहे बुक व्हॅल्यूनं म्हणजे 60,000. आपण बॅलन्सेस ट्रान्सफर करताना बुक व्हॅल्यूनंच ते ट्रान्सफर करायचे जे टेकन ओव्हर केले असतील त्या असेट्स आणि लायबिलिटीज. डेटर्स 82,000 डेटर्ससुद्धा टेकन ओव्हर केलेले आहेत ट्रान्सफर होतील रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला 82,000 आणि कॅशसुद्धा टेकन ओव्हर केलेले आहे 43,000 तर तीसुद्धा काय होईल ट्रान्सफर होईल. आता सर्वच्या सर्व असेट्स आणि लायबिलिटीज ह्या आपण घेतल्यात का नाही त्या बघूया. टोटल या ठिकाणी असेट्स किती आहेत बघा. टोटल असेट्स या ठिकाणी ट्रान्सफर केले का नाही बघूयात. असेट बघा 1 2 3 4 5 आणि 6. मग रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला 1 2 3 4 5 आणि 6 झालेले आहेत. लायबिलिटीचे बॅलन्सेस सर्वचे सर्व ट्रान्सफर केले का 1 2 3 4. एक आहे रिलायझेशनच्या क्रेडिटला 1 आणि इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला 3 आहेत. 1 2 3 आपले सर्वचे सर्व काय झाले बॅलन्सेस ट्रान्सफर झाले. आता स्टेप नंबर थर्डमध्ये काय तर कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन. आता कॅल्क्युलेशन ऑफ परचेस कन्सिडरेशन करत असताना पहिल्यांदा प्रॉब्लेममध्ये दिलेली ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपण वाचूया. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये काय सांगितलं आहे तर असेट्स अँड लायबिलिटीज आर टू बी टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यूज. म्हणजे असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर केल्यात म्हणजे कुठली झाली मेथड नेट असेट मेथड. मग नेट असेट मेथडमध्ये आपण या ठिकाणी परचेस कन्सिडरेशन काढत असताना आपला फॉर्म्युला काय तर ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर काय येणार ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर मायनस ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर. मग ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हरमध्ये पहिल्या ठिकाणी काय सांगितले आपल्याला गुडविल. मग गुडविलची अमाऊंट घ्या. पहिलं घ्या गुडविल दुसरं गुडविलची आपण अमाऊंट लिहून घेऊयात. गुडविलची अमाऊंट किती आहे तर ए लिमिटेडची 80,000 ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे. बघा काय सांगितलं आहे गुडविल ऑफ ए लिमिटेड आर व्हॅल्यूड ॲट ₹80,000. गुडविल आर टू बी टेकन ॲट ₹80,000. त्यानंतर दुसरी असेट कोणतं आहे मग बॅलन्सच्या असेट साईडला फ्री होल्ड प्रॉपर्टी टेकन ओव्हर ॲट कशी केलेली आहे. मग तुमच्या फ्री होल्ड प्रॉपर्टी असेल प्लांट अँड मशिनरी असेल मोटर व्हेकल. आता पहिल्यांदा बघूयात परत काय सांगितलेलं आहे आपल्याला मोटर व्हेकल ऑफ ए लिमिटेड आर टू बी व्हॅल्यूड ॲट ₹30,000. म्हणजेच ह्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे ए बी लिमिटेडनं. म्हणजे ए बी लिमिटेड काय करणार आहे तर ए लिमिटेडला पैसे देणार. पैसे देत असताना त्यांच्या ठिकाणी मोटर व्हेकलची व्हॅल्युएशन केलेलं आहे 30,000 आणि बाकीच्या सर्वच्या सर्व असेट्स ह्या ॲट बुक व्हॅल्यूनं काय केलेले आहेत टेकन ओव्हर केलेले आहेत. म्हणजे इथं आपल्याला काय करावं लागेल तर पहिल्यांदा फ्री होल्ड प्रॉपर्टी त्यानंतर प्लांट अँड मशिनरी या बुक व्हॅल्यूनं आपल्याला ॲग्रीड व्हॅल्यूजमध्ये तिथं घ्यावं लागते. म्हणजे परचेस कन्सिडरेशन काढत असताना ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर मायनस ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर. मग फ्री होल्ड प्रॉपर्टी ती बुक व्हॅल्यूनं खरेदी केलेली आहे. बुक व्हॅल्यू त्याची किती आहे 1,05,000. तिथं आपण घेतले 1,05,000. त्यानंतर प्लांट अँड मशिनरीसुद्धा बुक व्हॅल्यूनं त्याची बुक व्हॅल्यू आहे 25,000. त्यानंतर मोटर व्हेकल. आता मोटर व्हेकल्स त्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे किती 30,000. बुक व्हॅल्यू किती आहे 10,000. व्हॅल्युएशन केले किती 30,000. घेताना इथं किती घेणार 30,000. कारण परचेस कन्सिडरेशन म्हणजे काय तर परचेस प्राईस पेड बाय ए बी लिमिटेड टू ए लिमिटेड. म्हणजे ए बी लिमिटेडनं ए लिमिटेडला दिलेली त्यांची खरेदी किंमत. मग असेट टेकन ओव्हर करत असताना गुडविलचं व्हॅल्युएशन 80,000. फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,05,000. प्लांट अँड मशिनरी 25. मोटर व्हेकल्स 30,000. त्यानंतर स्टॉक डेटर्स आणि कॅश हे बुक व्हॅल्यूनंच स्टॉक त्यानंतर डेटर्स
आणि कॅश, स्टॉक डेटर्स आणि कॅश, स्टॉक डेटर्स आणि कॅश. मग स्टॉक टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यू, स्टॉकची अमाऊंट आहे 60,000. त्यानंतर डेटर्स आर ऑल्सो टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यूज, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दिलेली अमाऊंट 82,000. कॅशची सुद्धा 43,000 बॅलन्स शीटमध्ये दिलेली अमाऊंट. त्यामध्ये टोटल ऑफ assets, total of assets taken over, total of assets taken over, total of assets taken over, total of assets taken over म्हणजे किती बघा. याच्यामध्ये 80,000 प्लस 1,05,000 प्लस 25,000 प्लस 30,000 प्लस 60,000 प्लस 82,000 प्लस 43,000 ह्या सगळ्यांची टोटल येते 4,25,000. किती आली? 4,25,000. त्याच्यामधून लेस काय करतो आपण? लेस agreed value of liabilities taken over. Agreed values of liabilities taken over. मग लायबिलिटी कोणती आहे? फक्त सन्ड्री क्रेडिटर्स. ती सुद्धा कशी केलेली आहे? टेकन ओव्हर ॲट बुक व्हॅल्यूज. म्हणजेच इथं काय येणार? सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर्सची बुक व्हॅल्यू किती आहे? आय थिंक सो बॅलन्स शीटमध्ये दिलेली अमाऊंट आहे 75,000. मग इथं आपण मायनस काय करणार? 75,000. येणारी जी काय अमाऊंट असेल ती काय असेल? परचेस कन्सिडरेशन. म्हणजे 4,25,000 मायनस 75,000 केल्यानंतर तुमचं परचेस कन्सिडरेशन येतं आहे 3,50,000. हे आलं काय? परचेस कन्सिडरेशन. आणि त्यानंतर पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. आता इथं काय इन्फॉर्मेशन काही सांगितलं नसल्यामुळं आपण काय कन्सिडर करणार? तर परचेस कन्सिडरेशन ऑल द अमाऊंट आर ऑल्सो पेड इन शेअर्स. म्हणजे काय येणार? शेअर्स इन AB कंपनी लिमिटेड ऑल अमाऊंट. म्हणजे किती येणार? ती किती येणार? रुपीज 3,50,000. म्हणजे ऑल अमाऊंट्स आर ऑल्सो पेड इन इक्विटी शेअर्स. म्हणजे काय केलं आपण इथं नेक्स्ट स्टेपमध्ये परचेस कन्सिडरेशन काढली 3,50,000. त्याचं पेमेंट किती केलं आहे? कशामध्ये केलं असेल? शेअर्समध्ये. आता ह्या काढलेल्या अमाऊंटचं रेकॉर्डिंग म्हणजे परचेस कन्सिडरेशनची अमाऊंट आपण 3,50,000 काढली, त्याचं या ठिकाणी रेकॉर्डिंग. मग रेकॉर्डिंग करत असताना ते कुठं करणार? तर त्याचे दोन इफेक्ट. एक पहिला इफेक्ट AB कंपनी लिमिटेड अकाउंटच्या डेबिट साईडला टू रिलायझेशन अकाउंट in bracket PC. PC means purchase consideration. अमाऊंट किती आहे? अमाऊंट कॉलममध्ये 3,50,000. सेकंड इफेक्ट याचा रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय AB कंपनी लिमिटेड अकाउंट. बाय AB कंपनी लिमिटेड अकाउंट इन ब्रॅकेट कशाची अमाऊंट आहे? तर ती PCची. परचेस कन्सिडरेशन किती अमाऊंट आहे? 3,50,000. 3,50,000. मग आता आपण जे ॲडजस्टमेंटचे इफेक्ट आहेत PCचे दोन कुठं केले इफेक्ट? तर त्याला मी रेड करतो. एक इफेक्ट झाला इथं रिलायझेशनच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट ही AB लिमिटेड असेल त्या AB लिमिटेडच्या डेबिट साईडला. जर रेडनं जो काय आपण इफेक्ट दाखवला असेल तो कुठला असेल? तर तुमचं परचेस कन्सिडरेशनच्या ॲडजस्टमेंटचा तो इफेक्ट आहे. हे झालं काय आपलं? रेकॉर्डिंग ऑफ PC. त्यानंतर रेकॉर्डिंग ऑफ पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. रेकॉर्डिंग ऑफ पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन त्याचे दोन इफेक्ट. तर त्याचं पहिला इफेक्ट AB कंपनी लिमिटेड अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय
by equity shares by equity shares in by equity shares in AB company limited by equity shares in AB company limited अमाऊंट आहे 3,50,000 3,50,000 आणि सेकंड इफेक्ट येईल त्याचा कुठे येईल तर इक्विटी शेअर्स इन ए बी लिमिटेड अकाउंटच्या डेबिट साईडला टू ए बी कंपनी लिमिटेड अकाउंट टू ए बी कंपनी लिमिटेड अकाउंट अमाऊंट आहे 3,50,000. आता ह्या ॲडजस्टमेंटच्या इफेक्टला आपण कलर देऊयात ग्रीन. इथं मी याला ग्रीन कलर देतो की जेणेकरून तुमच्या ते लक्षात येईल की हा कुठला इफेक्ट आहे तर पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. जे परचेस कन्सिडरेशनचं पेमेंट हे ॲडिशनल इन्फॉर्मेशनवरून आपण काय केलेलं आहे फाइंड आउट केलेलं आहे. मग ॲडिशनल इन्फॉर्मेशनवरून जर फाइंड आउट केलं असेल तर इट शुड बी ट्रीटेड ॲज द ॲडजस्टमेंट. मग ॲडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात. मग दोन इफेक्ट कुठं होणार तर त्याच्या या ठिकाणी त्याच अकाउंटला म्हणजे ह्यातच एक ए बी कंपनी लिमिटेड क्रेडिट आणि इक्विटी शेअर्स इन ए बी लिमिटेडच्या डेबिटला ह्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. प्रॉब्लेम कितीही काही चेंज झालं तरी ह्या ॲडजस्टमेंटच्या इफेक्टमध्ये बदल होत नाही. झालं. त्यानंतर आता काय घ्यायचं राहिलं आहे का आपण पाहूयात. आता काय घ्यायचं राहिलं आहे का काहीच घ्यायचं राहिलेलं नाही. मग आता अकाउंट काय करायचे अकाउंट क्लोज करायचे. मग अकाउंट क्लोज करत असताना पहिल्यांदा बघा तुमचं या ठिकाणी ए बी कंपनी लिमिटेड अकाउंट क्लोज करा. 3,50,000 डेबिट साईड 3,50,000 क्रेडिट साईड कोणताही फरक येत नाही. म्हणजे ए बी कंपनी लिमिटेड हे काय झालं टॅली झालं 3,50,000 3,50,000. म्हणजे कोणत्याही कंपनीच्या बुक्समध्ये तुम्ही अकाउंट तयार करायला गेल्यानंतर न्यू कंपनीचा अकाउंटला बॅलन्सिंग फिगर येणार नाही. त्यानंतर दुसऱ्या या ठिकाणी अकाउंट तुम्ही तयार करा क्लोज करा. कुठलं तर रिलायझेशन अकाउंट. मग हे रिलायझेशन अकाउंट क्लोज करत असताना त्याची टोटल करायची कोणती साईड जास्त आहे ते बघायचं. तर इथं क्रेडिट साईड जास्त आहे. क्रेडिट साईडची टोटल येते 4,25,000 4,25,000. डेबिट साईडला घ्या 4,25,000 4,25,000 आणि फरक येतोय 1,00,000चा. तो ट्रान्सफर कुठं करणार तर इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटला. तिथं काय म्हणणार टू इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट फरक येतोय. फरकाची अमाऊंट येते बॅलन्सिंग फिगर येते ती येते 1,00,000 रुपये. इन ब्रॅकेट त्याला आपण काय म्हणतोय आपण प्रॉफिट. इन ब्रॅकेट आणखी म्हणतोय बॅलन्सिंग फिगर. म्हणजे तुमची आता ही बॅलन्सिंग फिगर आणि ही जी काय असेल ते आपण त्याला वेगळा कलर देऊया. म्हणजे त्याचं पोस्टिंगसुद्धा तुम्हाला समजेल ते कुठं घ्यायचं ते. मग आता याच्यासाठी रिलायझेशन अकाउंटच्या बॅलन्सिंग फिगरसाठी आपण कलर चूज करूयात ब्ल्यू कलर म्हटल्यानंतर ते लक्षात ठेवायचं. ती रिलायझेशन अकाउंटची काय बॅलन्सिंग फिगर आहे. डेबिट साईडला आलं तर तो प्रॉफिट होतो क्रेडिट साईडला आलं तर लॉस. आता इथं फरक आला आहे रिलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर कुठं होणार तर तो ट्रान्सफर होईल कुठं इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हे इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट त्याच्या क्रेडिट साईडला बाय रिलायझेशन अकाउंट अमाऊंट किती आहे 1,00,000 अमाऊंट आहे 1,00,000 ह्याला सुद्धा आपण काय करूयात ब्ल्यू करूयात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा कुठला फरक आहे आणि कुठून आला. म्हणजे रिलायझेशन अकाउंटची ही बॅलन्सिंग फिगर आहे
हा प्रॉफिट आहे. रिलायझेशन अकाउंटची बॅलन्सिंग फिगर ट्रान्सफर टू द इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. म्हणजे रिलायझेशन अकाउंटचा येणारा फरक जर कॅश अकाउंट नसेल तर ते काय करायचं, या ठिकाणी डायरेक्ट आपलं इक्विटी शेअर होल्डर्सला ट्रान्सफर करायचं. त्यानंतर आता राहिलं काय, कुठलं अकाउंट क्लोज करायचं राहिलं, तर पहिले 2 अकाउंट आपले क्लोज झाले. म्हणजे रिलायझेशन अकाउंट क्लोज झालं, त्यानंतर ए बी कंपनी लिमिटेड अकाउंट क्लोज झालं. आता राहिलं इक्विटी शेअर्स इन ए बी लिमिटेड. मग त्याचं येणारा जो काय फरक असेल, म्हणजे इथं काय येणार 3,50,000. इकडं सुद्धा किती घेणार 3,50,000. डेबिट साईड जास्त आहे, क्रेडिट साईडला घ्या 3,50,000. फरक असेल तो फरक कुठं ट्रान्सफर होणार, बाय इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट, बाय इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट. मग इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या कोणत्या साईडला जाईल, ते इथं फरक आला आहे क्रेडिट साईडला. ट्रान्सफर कुठं होणार, मग हा जो काय फरक असेल ह्याला आपण या ठिकाणी ट्रान्सफर करणार इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंटच्या डेबिट साईडला टू इक्विटी शेअर्स इन ए बी कंपनी लिमिटेड. अमाऊंट 3,50,000. 3,50,000. आता तुमचं इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट टॅली झालं पाहिजे. जर तुमचं इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट टॅली झालं तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर येईल. कारण इथं कॅश अकाउंट या ठिकाणी ओपन होत नाही, कारण कॅश इज टेकन ओव्हर बाय ए बी लिमिटेड. मग त्याची टोटल करा 1,50,000 आणि हे 80 आणि 20 1,00,000 म्हणजे 2,50,000. 2,50,000 आणि एखादचे 3,50,000. तुमचं इक्विटी शेअर होल्डर्स अकाउंट टॅली झालं 3,50,000. 3,50,000 म्हणजे अशा पद्धतीनं हा तुमचा प्रॉब्लेम काय झाला, बरोबर आला किंवा टॅली झाला. आता पहिल्या स्टेपमध्ये आपण काय केलं, स्टेप नंबर 1मध्ये काही या ठिकाणी प्रॉब्लेम वाचल्यानंतर ज्या असेट्स असतील टेकन ओव्हर केल्या असतील त्याला टिक मार्क करा आणि सरळ पहिल्यांदा बॅलन्स शीटचे बॅलन्सेस ट्रान्सफर करा. पहिली स्टेप झाली आपली. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ पी सी परचेस कन्सिडरेशन केलं. तिसऱ्या स्टेपमध्ये काय केलं, रेकॉर्डिंग ऑफ परचेस कन्सिडरेशन अमाऊंट. त्याचं या ठिकाणी 2 इफेक्ट डेडमध्ये दाखवलेले आहेत. एक ए बी लिमिटेड अकाउंटच्या म्हणजे न्यू कंपनीच्या डेबिटला आणि दुसरं रिलायझेशनच्या क्रेडिटला. तिसऱ्यामध्ये काय केलं, पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन. परचेस कन्सिडरेशनचं पेमेंट कशामध्ये केलेलं आहे त्याचं रेकॉर्डिंग इथं इक्विटी शेअर्समध्ये केलेलं आहे. मग त्याचे 2 इफेक्ट, एक ए बी कंपनी लिमिटेडच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा इक्विटी शेअर्स इन ए बी लिमिटेडच्या डेबिट साईडला, ते आपण ग्रीन कलरमध्ये दाखवले आहे. त्यानंतर काही असेट विकले असतील, काही असेट लायबिलिटीज पेड केल्या असतील त्याचं रेकॉर्डिंग, लिक्विडेशन एक्सपेन्सेस असतील त्याचं रेकॉर्डिंग, ते सर्व इथं काही दिलेलं नाही त्यामुळे ते आपण घेतलेलं नाही. त्यानंतर आपण काय केलं, सर्वच्या सर्व पोस्टिंग झालं, पी सी झालं, कॅल्क्युलेशन ऑफ पी सी झालं. तर कॅल्क्युलेशन ऑफ पी सी काढत असताना इथं नेट असेट मेथडचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो कसा काढायचा, तर ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ असेट्स टेकन ओव्हर. म्हणजे इथं गुडविलचं व्हॅल्युएशन 80,000 ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये सांगितलेलं आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी बुक व्हॅल्यूनं, प्लांट अँड मशिनरी बुक व्हॅल्यूनं, मोटर व्हेकल हे 30,000, कारण तिथं ॲडजस्टमेंटमध्ये या ठिकाणी आपल्याला 30,000 रुपये त्याचं व्हॅल्युएशन केल्याचं सांगितलेलं आहे. स्टॉक बुक व्हॅल्यूनं म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दिलेला अमाऊंट असेल त्याच किमतीनं ते टेकन ओव्हर केले आहेत. डेटरसुद्धा त्याच किमतीनं आणि कॅशसुद्धा त्याच किमतीनं. टोटल ऑफ असेट्स टेकन ओव्हर आली 4,25,000. त्याच्यामधून लेस ॲग्रीड व्हॅल्यूज ऑफ लायबिलिटीज टेकन ओव्हर ते 75,000. ते बॅलन्स शीटमध्ये ॲज इट इज असेल अमाऊंट ती, आणि परचेस कन्सिडरेशन आले 3,50,000. काहीच इन्फॉर्मेशन न सांगितल्यामुळं आपण काय केलेलं आहे, कन्सिडर शेअर्स. म्हणजे काय, पेमेंट ऑफ परचेस कन्सिडरेशन इज पेड इन शेअर्स, फुल्ली पेड इन शेअर्स. म्हणजे अशा पद्धतीनं ए लिमिटेडचं जे काही अकाउंट असेल ते ए लिमिटेडचं अकाउंट क्लोज झालेलं आहे. अशा पद्धतीनं आता एक आपला प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आता बी लिमिटेडचं असेल, बी लिमिटेडसुद्धा याच पद्धतीनं अकाउंट तयार करावं लागतील. फक्त तिथं या ठिकाणी कॅश इज नॉट टेकन ओव्हर बाय ए बी लिमिटेड, त्याच्यासाठी आपल्याला कॅश अकाउंट असेल ते कॅश अकाउंट हे तयार करावं लागेल. मग ह्या कॅश अकाउंट आपल्याला या ठिकाणी तयार करावं लागेल. आता ए लिमिटेडचं अकाउंट आपलं पूर्ण झालेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण बी लिमिटेडचं अकाउंट सेम प्रॉब्लेमचं तयार करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.